सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. लातूरमध्ये जे 6 रोटरी आहेत त्यांच्या सर्वांतर्फे आता हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय आणि आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डीजी रोटरियन स्वाती हेरकर मॅडम आणि समस्त रोटरी परिवारातील सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. मायाताई कुलकर्णी यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. डॉक्टर मायाताई कुलकर्णी यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. ज्या आमच्या दीपस्तंभ आहेत, ज्यांच्या आधाराने आमचं श्रेयस खूप अबाधित चालू आहे आणि असंच चालू राहणार आहे, त्यांना आमच्या उदंड शुभेच्छा. डॉक्टर मायाताई कुलकर्णी. माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वातीताई, सर्व पिढीचे विजय भाऊ सोमाणेजी आणि एजी विशाल जैन, असिस्टंट गव्हर्नर्स PR पाटील, शशिकांत मोर्लावार आणि अपेक्स टीम मेंबर्स कुणी आले बरोबर मॅडम बरोबर नाही आणि सिनियर रोटेरियन्स NR अग्रवाल, TR बोरा, MS कुलकर्णी, बसवराज उडगे आणि सुनीलजी कोचेटा आणि इतर सर्व, जांबुवंतराव सोनकवडे, ऑल द प्रेसिडेंट्स पास्ट अँड प्रेझेंट ऑफ द ऑल क्लब्स आणि आपण सर्व माननीय रोटेरियन्स, आपल्या सर्वांना नमस्कार आणि आवर्जून हजर राहिल्याबद्दल धन्यवाद. रोटरी परिवार लातूर संचलित हा प्रकल्प इतक्या लवकर प्रत्यक्षात साकार होईल असं मला वाटलं नव्हतं, पण अनपेक्षितपणे मला इतकं सहकार्य लाभलं की त्याबद्दल रोटरी परिवार लातूरचं कौतुक केल्या वाचून राहत नाही. ह्या प्रकल्पाची चर्चा रोटरी कॉपच्या मीटिंग मध्ये, म्हणजे मी अध्यक्ष झाल्यानंतर एक 5-6 महिन्यांनी रोटरी कॉपच्या मीटिंग मध्ये सुरू झाली आणि सुदैवानं आज 26 नोव्हेंबरला आपण DG स्वातीताईंच्या शुभ हस्ते ह्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. ह्याचा अर्थ हा प्रकल्प फारसा रखडला नाही. पहिली अडचण होती ती जागेची. बराच शोध घेतला, पण रोटेरियन महेंद्र दुरुकर यांनी हा प्रश्न सोडवला. त्याच्याबद्दल त्यांचे खूप आभार. त्यांचे मित्र श्री राजेश फडकुले यांनी त्यांच्या जागेत ह्या प्रकल्पाचे कार्यालय चालविण्यास परवानगी दिली. खरं तर ते हा असाच प्रकल्प म्हणजे जनकल्याणचा आहे. तो चालवतात 5-6 वर्षापासून. त्यांना भरपूर अनुभव आहे, त्यांच्याकडे सगळ्या पेशंटची आवक आहे. त्याच्यामुळे हा प्रकल्प चालवताना फार डिफिकल्टी येईल असं वाटत नाही. काम तर करावंच लागेल. हे काम अविरत केलेलं आहे आणि रोटरीच्या प्रकल्पासाठी काम करण्याची तयारी काहीही आडेवेडे न घेता त्यांनी स्वीकारली. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. म्हणूनच आज आपण त्यांचा स्पेशल सत्कार DG स्वातीताईंच्या हस्ते पार पाडावा असं मला वाटते. विशेष म्हणजे ते आमच्या श्रेयस क्लबचे मेंबर पण झाले. खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांच्यामुळे हा योग घडून आला ते रोटेरियन महेंद्र दुरुकर यांचे पण खूप खूप आभार. मॅनेजमेंट कमिटीचे इतर सदस्य ज्यांनी डोनेशन दिलं ह्या प्रकल्पाला ते खालीलप्रमाणे आहेत. डॉक्टर MS कुलकर्णी, त्यांचं स्वागत विजय भाऊ करतील. सुधीर लातूर आले नाहीत ना? नाही. हरिप्रसादजी करतील. अनुजा कुलकर्णी, अनुजाची आई डॉक्टर सरिता भालेराव हॉस्पिटल नांदेड. आमचे उपाध्यक्ष
मिस्टर डॉक्टर आर.बी. कुलकर्णी, पॅथॉलॉजिस्ट. कुलकर्णी सर. हरिप्रसाद सोमाणी. आणि आता हे आमच्या श्रेयसमध्ये म्हणजे लेडीज खूप आहेत, त्या सगळ्यांची खूप इच्छा स्वातीताईंच्याकडनं सत्कार करून घ्यायची. आणि डॉक्टर माया कुलकर्णी. नवीन गोष्टींची खरेदी, मोड तोड, वेअर अँड टेअर चालूच राहणार आहे. रोटरी परिवारावर ह्या प्रकल्पाची जिम्मेदारी आहे. सर्वांनी मदत करण्याची गरज आहे. चांगल्या कामासाठी पैशाची कधीच कमी पडत नाही. आम्ही काय केलं मॅडम, प्रत्येक क्लबच्या मीटिंगला गेलो, मी, कलवाले आणि बिरादार, आणि सगळ्यांना कन्व्हिन्स केलं की आपण हा प्रकल्प करतो आहोत, तुम्ही आम्हाला मदत करा. सगळ्या क्लबच्या मीटिंगला प्रेसिडेंट नोकजा नाही आले. त्यांच्या मीटिंगला गेल्यानंतर मी एक गोष्ट सांगितली होती छोटी, आणि खरंच तसंच झालं. एक छोटी गोष्ट सांगितली होती, व्हॅटिकन जगातलं सगळ्यात स्मॉलेस्ट नेशन इन द वर्ल्ड, स्वायत्त राज्य, व्हॅटिकन फार लहान आहे. त्या व्हॅटिकन मध्ये एक मोठं चर्च आहे, छोटे चर्चेस खूप आहेत. त्या छोट्या चर्च मध्ये एकदा प्रार्थना चालू होती. एक तो प्रिस्ट होता, तो प्रार्थना घेत होता. सगळे लोक समोर उभे राहिले होते. बाहेर एक छोटी मुलगी रडत उभी राहिली, 10 वर्ष. तर तो गेला बाहेर आणि त्यांनी त्या मुलीला विचारलं, प्रिस्ट बाहेर गेला स्वतः, त्यांनी त्या मुलीला विचारलं, तुला रडायला काय झाले? तर ती म्हणाली की मला कोणी आत येऊ देत नाही, हे चर्च खूप छोटे आहे आणि मला जागा नाही तिथे उभं राहायला. तर तो म्हणाला, हो का, चल माझ्या बरोबर. तो तिला घेऊन व्यासपीठावर गेला आणि प्रार्थना संपली. काही दिवसांनी हा प्रिस्ट विसरून गेला आणि 7-8 महिन्यांनी त्याला एकीकडचं ते हे प्रार्थना म्हणतात ना, मरताना त्याचं बोलावणं आलं. तो गेला तर तीच छोटी मुलगी अंथरुणा होती आणि शी वॉज अ केस ऑफ ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर, आणि ती डेड होती, म्हणजे ती एक्सपायर झाली होती. म्हणून मग त्यांनी प्रार्थना वाचली आणि कुणीतरी हळूच तिची उशी बाजूला केली. तर त्या उशी खाली अगदी थोडे पैसे, आता व्हॅटिकनची करन्सी मला माहित नाही, म्हणजे आपले 1000 रुपये 2000 रुपये त्या उशी खाली तिने जमवून ठेवले होते खाऊचे. आणि त्याच्यात तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की हे चर्च मोठा करण्यासाठी ह्या पैशांचा उपयोग व्हावा. तर ते बघितल्यानंतर दॅट स्टोरी वॉज पब्लिश, म्हणजे ती स्टोरी पब्लिश झाली आणि जगभरातून इतकी मदतीचा ओघ आला त्या चर्चसाठी. त्यांनी चर्च मोठं तर केलं, पण अनेक इन्स्टिट्यूट सुरू केले. तर तसं होतं ना, चांगल्या कामासाठी आम्हाला पैशाची काहीच उणीव भासली नाही. हरिप्रसाद सोमाणी, राजदूत, सुधीर लातोरे आणि बाकी सगळे मेंबर्स, ह्या सगळ्या लोकांनी एवढी मदत केली की आम्हाला आता काहीच डिफिकल्टी राहिली नाही. मेंटेनन्सला बघूयात, समथिंग विल हॅपन. तर आश्चर्य म्हणजे खरंच खूप महत्वाची मदत आमच्या क्लबला मिळाली, आमच्या प्रोजेक्टला मिळाली. दुसऱ्या प्रकारे आर्थिक मदत तर करू शकतात रोटेरियन्स, पण दुसरा एक प्रकार आहे मदत करण्याचा, तो म्हणजे वस्तू डोनेट करू शकता. आपल्या घरी जर कोणी पेशंट असेल आणि तो जर बरा झाला असेल तर त्याच्या वस्तू पडून राहतात, तर त्या वस्तू पडून राहतात, त्या वस्तू पण तुम्ही डोनेट करू शकता ह्या प्रकल्पाला. म्हणजे आपला स्टॉक वरच्यावर वाढत जाईल. आणि तिसरा म्हणजे ह्या जर वस्तू तुम्ही डोनेट केल्या तर त्याचा खूप उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, शशिकांत मोर्लावारनी मला एक सक्शन मशीन दिलंय, 90 आहे ते जवळ, छान आहे, थँक्यू व्हेरी मच. नंतर गिरीबाईंनी मला एक एअर बॅटरीज दिली आहे, ती पण चांगली आहे. नंतर दिनेश सोनी आणि दामोदर मुंदडा यांनी शीत पेटी दिली आहे, मॉर्च्युरी बॉक्स, म्हणजे आपल्याला बॉडी मेंटेन बॉडी प्रिझर्व करण्यासाठी. आणि विश्वास कुलकर्णींनी एक फाउलर बेड दिलेला आहे. ह्या सगळ्या वस्तू खूप उपयोगाच्या आहेत आणि त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. तिसऱ्या प्रकारे मदत म्हणजे आमच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करणे. हे खूप महत्वाचं आहे. सगळ्या रोटेरियन्सनी आपण होऊन जर मला मदत केली,
मी कोणालाही मॅनेजमेंट कमिटीच्या लोकांना आणि इतर लोकांना सुद्धा विचारेन की तुम्ही ह्या महिन्यात आमचं काम करू शकता का. थोडंसं मेंटेन करायचं, नंतर हिशोब लिहायचे. एखादा तास आठवड्यातनं 2दा-3दा दिला तरी खूप आहे. उषा शिंदे करणार आहेत. थँक्यू. फॉर्म भरायचे, त्यांना वस्तू द्यायची, त्याचा फॉलोअप घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. हे नुसतं उद्घाटन करून थांबणारी गोष्ट नाही. त्याच्यामुळे ह्याला आपल्याला वेळ द्यावाच लागणार आहे. हे सगळं काम एकटे फडकुले करू शकणार नाही. पण फडकुले जर आम्हाला सापडले नसते, म्हणजे महेंद्र धुळकरनी जर मला त्यांना त्यांचा शोध घेऊन दिला नसता तर आम्हाला हे प्रोजेक्ट शक्य झालं नसतं. त्यांचे खूप खूप धन्यवाद. इथेच थांबायचं नाहीये आपल्याला. आज डॉक्टर भालचंद्र आल्या नाहीत, पण त्या मला म्हणाल्या की मॅडम मी माझ्या हॉस्पिटलची एक खोली देते, आपण एक फिजिओथेरपी युनिट सुरू करू. अँड दॅट इज ऑल्सो फॉर सिनियर पीपल्स अँड कन्सेशनल रेटमध्ये. तर ते आता बघूया कधी होतं, पण वी आर थिंकिंग ऑफ दॅट विथ माय फिजिकल कॅपॅसिटी. आय डोंट नो. हे सगळं काम एकटे फडकुले करू शकणार नाही. सगळ्या रोटेरियन्सनी आळीपाळीने त्यांना वेळ द्यावा लागणार आहे. असं म्हणतात तत्वज्ञ आणि कलावंत यांना देश आणि धर्माचं कार्य करण्यासाठी कुठलेच कायदे लागू होत नाही. तसंच आहे रोटरीचं. कुठल्याही क्षेत्रात जा, तो कायदा आपल्याला लागू होत नाही. फक्त सर्व्हिस, फक्त सेवा केली की आपला रोटरीचा प्रोजेक्ट होतो. ह्या सेवेचं महत्व खूप खूप आहे, अनन्य साधारण आहे. परवाच एक वाक्य वाचलं, एव्हरीबडी कॅन बी ग्रेट. एव्हरीबडी कॅन बी ग्रेट बिकॉज एव्हरीबडी कॅन सर्व. तुम्ही थोडी जरी सर्व्हिस केलं तर तुम्ही ग्रेट होऊन जाता. मग ग्रेट व्हायलाच पाहिजे आपण सगळ्यांनी, नाही का. आणि रोटेरियन्स आर मेन टू डू दॅट. रोटेरियन्स म्हणजे तो वाडाच तसा पाहिजे, आपल्या रक्तातच पाहिजे की आपण सर्व्हिस करायची, कुणाला तरी मदत करायची. म्हणून आपण हा प्रकल्प चांगला चालू आणि स्वाती पुन्हा येतील तेव्हा अजून ह्याच्यात भर पडलेली दिसेल असं मी त्यांना नक्की आश्वासन देते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. डिस्ट्रिक्ट 3160 चे कर्नाटक आणि आंध्र ह्या दोन स्टेट्स मधल्या काही जम्मू डिस्ट्रिक्टला मिळून हे डिस्ट्रिक्ट 3160 आहे. त्याच्यामध्ये कल्याण झोन म्हणून बिदर डिस्ट्रिक्टचा आहे. तर आम्ही सप्तसंकल्प म्हणून रोटरीच्या ज्या आता आपलं पोलिओचं काम ऑलमोस्ट आपण एका संपत आलेलं आहे. मग आता याच्या पुढे आपलं एरिया ऑफ फोकस म्हणून 7 एरियाज ऑफ फोकसवर आपलं रोटरीचं लक्ष राहणार आहे. आणि आपलं सगळं आपली पुढची प्रोजेक्ट त्याच्याकडे डायरेक्ट होतील. त्या उद्देशाने आम्ही आपल्या सगळ्या रोटरीयन्सना ह्या 7 एरियाज ऑफ फोकसवर लक्ष करून चांगले प्रॉमिनेंट त्या एरियाचे 7 एरियाज ऑफ फोकसचे जे एमिनेंट वर्कर्स आहेत ऑल ओव्हर द इंडिया त्यांना बोलून आपण ह्या एरियामध्ये काय काय काम करता येते, त्याच्यावर कोणते कोणते प्रोजेक्ट करता येतील. आणि आतापर्यंत हे आपल्या मल्टी डिस्ट्रिक्ट इव्हेंट आहे, त्याच्यामुळे हे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये कोण कोण चांगले प्रोजेक्ट केलेत त्याची आपण एक दुसऱ्याचे सहाय्य घेऊन आपण तसले प्रोजेक्ट आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये प्रयत्न करता यावं, चालू करता यावं ह्या उद्देशाने आम्ही एक मल्टी डिस्ट्रिक्ट इव्हेंट अरेंज केलंय. हे शनिवारी आणि रविवारी आहे. तर आमची सर्वांना हे रिक्वेस्ट आहे की हे नवीन आता याच्या पुढे आपलं लक्ष त्याच्यावर राहणार असल्यामुळे सगळ्यांनी अटेंड करावं. आमच्या परीने आम्ही सगळ्यात चांगले एमिनेंट स्पीकर्स बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बिदर हे चांगलं स्थळ, पर्यटन स्थळ पण आहे. एका सॅटर्डे संडे तुम्ही थोडा वेळ काढून आम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायला अशी आशा धरतो. मल्टी डिस्ट्रिक्ट प्रोग्राम युजली फार रेअर होतात. डिस्ट्रिक्ट वाईज कॉन्फरन्स सेमिनार्स होतात, पण हे एक युनिक आहे की सगळे डिस्ट्रिक्ट 8 डिस्ट्रिक्ट ते गुंटूर पासून आपलं सोलापूर, कोल्हापूर, पुणा आपलं हे भागातले सगळे स्पीकर्स आणि मेंबर्स येणार आहेत. हे एक इंटरॅक्शन आहे. आपण आता बीदर आणि लातूर नेबरिंग डिस्ट्रिक्ट आहेत जिओग्राफिकली, पण रोटरीमध्ये नाहीये, म्हणजे दूर आहे थोडं रोटरी, सो आपलं इंटरॅक्शन होत नाही. तर एक आमचा प्रयत्न आहे की आपण रेग्युलरली इंटरॅक्ट व्हायसाठी, जसं मी आता माझा दवाखाना उदगीरला सुद्धा आहे, डेंटिस्ट आहे मी,
उदगीरला येतो, तिकडे क्लबमध्ये 1-2दा मी प्रोजेक्ट झाले तेव्हा कॅम्प वगैरे झालं तेव्हा अटेंड केलाय, पण इंटरॅक्शन नंतर नाही. ते इंटरॅक्शन भावनेनं आपण हे प्रोग्राम ठेवलेला आहे. डिस्ट्रिक्ट गवर्नर स्वाति, आदरणीय मंच और उपस्थित सभी रोटेरियंस, यह प्रकल्प अचानक शुरू हुआ है. कॉप्स के अंदर संकल्पना रखी थी मायाताई ने, और शुरू में तो कुछ हमको रिस्पांस नहीं मिला उसका, लेकिन उनका प्रयास इतना रहा तो मुझे एक बात याद आई, तो सुना के मैं अपने शब्दों को विराम दूंगा. एक राजा 10,000 की सेना थी उसके पास, उसके ऊपर पड़ोसी सेना ने 1 लाख सेना के साथ आक्रमण कर दिया. सेनापति डर के भाग गया, 1 लाख के साथ मैं क्या लड़ूंगा, 10,000 सेना है मेरी. कोई सेनापति बनने को तैयार नहीं था, तो उसने कहा मैं सेनापति बनने को तैयार हूं. राजा ने बोला तू सेनापति बनेगा, तलवार पकड़ी है कभी? बोले अभी तक तो नहीं पकड़ी कभी. तो तू क्या सेनापति बनेगा? तो बोले फिर कोई है दूसरा? तो दूसरा तो कोई नहीं है, तो फिर मुझे बना दो. उसको फिर शेर वगैरह करके सेनापति के कपड़े पहनाए, स्मार्ट दिखने लगा एकदम, घोड़े पर बैठा, सेना लेकर युद्ध को निकला. जाते जाते उसने कहा हम माता जी के दर्शन कर ले, माता का मंदिर है रास्ते में, हम दर्शन कर लेंगे, माता जी को पूछ लेंगे हम जीतेंगे या हारेंगे. मेरे पास एक कॉइन है, मैं उछाल दूंगा 3 बार, 2 बार यदि हेड आ गया तो हम जीतेंगे, यदि टेल आ गया तो हम हारेंगे. उसने जाके कॉइन उछाला, हेड आया. दूसरी बार उछाला, हेड आया. तीसरी बार उछाला, हेड आया. बोले माता का आशीर्वाद हमारे साथ है, हम युद्ध जीतने वाले हैं, चलो युद्ध को. सेना में इतना संचार भर गया और युद्ध जीत के आए 10,000 सेना. आने के बाद राजा को भी आश्चर्य हुआ, तूने कैसे चमत्कार किया? उसने कहा महाराज मैंने कुछ नहीं किया. उसने जो कॉइन था वो दिखाया, उसके दोनों तरफ हेड था, उस पर टेल. ऐसा है इनके पास, ऐसा सेनापति चाहिए, ऐसे हमारे महाताई से. और यही वजह है कि सक्सेसफुल हो रहा है. परफेक्ट. नो डाउट, आपको शायद पता हो ना हो, उस दिन कॉप्स कमेटी में कम थे, हम लोगों ने कॉप्स की तरफ से एक कॉन्सेंट्रेट मशीन का डीजी मैडम, कॉन्सेंट्रेट मशीन का हमने प्रकल्प शुरू किया था कोरोना पीरियड में. लगभग 24 कॉन्सेंट्रेट मशीन आ गए थे हमारे पास. डिस्ट्रिक्ट के कुछ आए 6, बाकी हमारे तरफ से सब डोनेशंस में आए हुए. बहुत ही अच्छा प्रकल्प रहा. मिनिमम कॉस्ट में हम देते थे वो 50 रुपये पर डे, जबकि उस समय 5 रुपये पर डे का चल रहा था. हम लोग 50 रुपये पर डे के हिसाब से देते थे कॉन्सेंट्रेट मशीन. उससे हमको 2.25 लाख रुपए लगा. वो 2.25 लाख रुपये कॉप्स की तरफ से आए. हमारे कॉप्स का प्रोजेक्ट था, सभी क्लबों का मिला के, इट वाज जॉइंट प्रोजेक्ट. वो कॉप्स का जो है, उसी कॉप्स की मीटिंग में सबसे परवानगी लेकर यूनानिमसली सब ने परवानगी दी. वो 2.25 लाख रुपए जो हमने मेडिकल प्रोजेक्ट से ही जमा किए थे, इस प्रोजेक्ट को दे दिया. तो ये कॉप्स का तो ये, और सही बातों में इस हकीकत शायद मायाताई नहीं बोलना चाहेंगे, लेकिन शुरुआत इन्होंने कहां से हुई? 1,31,000 रुपये इनके परिवार ने इसके लिए डोनेशन शुरुआत में दी. डॉक्टर विश्वास कुलकर्णी है, डॉक्टर कुलकर्णी है, मायाताई है, उनकी बहू है अनुजा, सबने मिलके 1,31,000 दिए और शुरुआत हुई. फिर हमको सबको जोश आया, 10,000 काफी लोगों ने डोनेट किए. 2.25 लाख रुपए हमारे कॉप्स के आ गए थे. ऐसा मिला के, और अभी इतने लोग डोनर्स मिल गए तो निश्चित ही. लेकिन ये अल्टीमेटली श्रेय, इसका पूरा श्रेय मायाताई को और हमारे सेक्रेटरी और प्रोजेक्ट चेयरमैन जो कलवले हैं और हमारे सेक्रेटरी, इनको जाता है. और सही मानों में इस प्रकल्प का श्रेय हमारे राजेश जी फड़कुले सर, राजेश जी फड़कुले, इनको जाता है. शादी के बाद मंडप खाली करके सब मेहनत बहुत करते हैं सब लोग शादी के तक. शादी होने के बाद सब लोग निकल जाते हैं खाना खा के. वो कुर्सियां कौन उठाना, साफ कौन करना, ये कोई नहीं करता. ये काम करना सबसे, आज हम इतना बड़ा उद्घाटन कर रहे हैं, सब खुश है.
लेकिन ये कंटिन्यू करना प्रोजेक्ट आसान बात नहीं है। ये राजेश जी फड़कुले, मैं अपना वो रोटेरियन भी बन गए, तो अभी उनको हमारा भी उनके ऊपर अधिकार आ गया है, लेकिन सही मानों में पूरे रोटरी परिवार की ओर से मैं उनको भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। थँक यू। सुंदर प्रकल्पाला तुम्ही सुरुवात केली आहे आणि रोटरी रुग्णसेवा प्रकल्प लातूर शहरातल्या सर्व क्लब्सनी मिळून हा जो सुरू केलेला आहे, एकीचं महात्म्य काय असतं आणि एकीतून कसा मोठा प्रोजेक्ट होऊ शकतो आणि एका शहराचं कल्याण होऊ शकतं, कल्याण अशा दृष्टीने की आपल्याला वाटतं की आपण खूप थोडं छोटं काम करतो, पण हे काम खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की कितीतरी दाते इथे आहेत ज्यांनी प्रत्येकाने आपलं थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे। हे सगळं पाहून आणखी काही मंडळी देऊ इच्छितात। मला ह्या सगळ्या वृद्ध महिलांचं आणि सगळ्यांचं कौतुक करावंसं वाटतं त्याच्यामध्ये की त्या स्वतः वयाने ज्येष्ठ आहेत तरीही आपल्यासारख्या इतरांना या सुविधेचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी आपला हातभार लावलेला आहे। सर्वच दात्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते। हा प्रकल्प तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन सुरू करत आहात, माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते। या शहरामध्ये खूप सारे रोटरी क्लब्स आहेत, पण तुमच्या मनामध्ये अशी इच्छा आहे की आपण एक समाजोपयोगी काम करावं। क्लब्स वेगवेगळ्या उद्देशाने स्थापन होतात हे मला माहिती, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण मला सगळ्यात जास्त त्याचा चांगला उद्देश वाटतो की तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन हा जो सेवा प्रकल्प जो आहे हा लातूर आणि परिसरासाठी दिला। अर्थात मायाताई समवेत असल्यानंतर मायाताईंचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला नेहमी जाणवत असतं आणि त्यांच्या नावात माया आहे। ती माया त्यांच्या कुटुंबामध्ये त्या अर्थातच देत असणार आहेत, आपल्या सगळ्या रोटरियन्समध्येही त्यांचं ज्या पद्धतीने त्याचं स्वागत करतात, आपल्यावर त्या मायेचा वर्षाव करतात आणि ती माया आता आणखी त्यांनी एक्सटेंड केली आहे। त्या शहरामध्ये ज्या लोकांना होम हेल्थ केअर सर्व्हिसेस हव्या आहेत त्या होम हेल्थ केअर सर्व्हिसेस या रोटरी रुग्ण सेवा केंद्राच्या माध्यमातून इथे दिल्या जातील। एखादा रुग्ण घरी जातो औषधोपचार घेऊन, फावलर बेड त्याला लागत असते आणि ती फावलर बेड विकत घेण्याची त्याची तेवढी परिस्थिती नसते आणि ती जरी घेतली तरी नंतर 8-15 दिवसांनी त्याचं गरज संपल्यानंतर करायचं काय हाही प्रश्न असतो। अशा कित्येक सुविधा असतात जेव्हा पेशंट घरी जातो आणि ही नेमकी गरज ओळखून आणि त्या स्वतः वैद्यकीय क्षेत्रातल्या आहेत त्यांनी सगळ्या ह्या लातूर श्रेयस परिवाराची जोड दिली। एवढंच नाही तर लातूरमधल्या प्रत्येक क्लबमधून त्यांनी डोनेशन मिळवलं। डोनेशन म्हणता येणार नाही, सहकार्य मिळालं। ही साथ तुमची जी आहे ही खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं। मला आठवतं की तुम्ही सगळ्या आपण रोटरीच्या मार्फत सगळ्या शहरांमध्ये सगळ्या क्लबच्या मार्फत आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर क्लबच्या माध्यमातून देत होतो, त्या सुविधा देत होतो आणि आता त्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खरं तर फारशी गरज राहिलेली नाही आहे। पल्मोनरी डिसीजेससाठी वगैरे ते काही ठिकाणी वापरले जातात, पण तरीही त्या माध्यमातून आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये 15 आरोग्य सुविधा केंद्र चालू केली होती आणि त्याची मला आठवण झाली। आम्ही ग्रांट केली होती आणि 64 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स त्या ग्रांटच्या माध्यमातून आम्हाला मिळाले होते। आता त्याची गरज फारशी नव्हती, एका वाई शहरामध्ये तेवढे लागणार नव्हते। आम्ही सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या क्लब्सना एकत्रित घेतलं आणि 15 क्लबच्या माध्यमातून ही 15 आरोग्य सुविधा केंद्र वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कराड, लोणंद ह्या सगळ्या ठिकाणी सुरू झाली आणि तशाच प्रकारचा हा मोठा प्रकल्प तुम्ही एका ठिकाणी सुरू करता ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे। मला ते आणखी त्याचं यश तुम्हाला सांगावंसं वाटतं की आम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या सुविधा आहेत त्या प्रत्येक आरोग्य सुविधा केंद्रामध्ये अशाच सगळ्या गोष्टी आहेत त्या कमी पडतात। आम्ही त्याच्यासाठी खूप कमी चार्जेस घेतो। आज जसे तुम्ही 2.25 लाख रुपये 2.25 लाख रुपये त्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे ह्या प्रकल्पाला दिले, आम्ही तो प्रकल्प स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी किती 5 रुपये 10 रुपये पेशंट देत असतात, पण आता आम्ही त्यांची संख्या ज्या फावलर बेड्स आहेत, व्हीलचेअर्स आहेत त्याची संख्या वाढवत राहिलेलं। त्याच्यामुळे तुम्हाला जो काही प्रश्न आहे की हा पुढे कसा जाईल, मोठा कसा होईल, मेंटेनन्स कसा होईल, त्याची बिलकुल काळजी करू नका। 15 आरोग्य सुविधा केंद्रांचा अनुभव माझ्या गाठीशी आहे, त्याच्यामुळे हे खूप सक्सेसफुल चालेल आणि शेवटी हे लातूर आहे। माझ्या पुढे बसणारी सगळी मंडळी जी आहे तुम्हाला कुठेच कशाला कमी पडून देणार नाही त्याची मला खात्री आहे। हा प्रकल्प रोटरीचं नाव आणखी उज्ज्वल करेल। जिथे जिथे हे पावलर बेड जातील, जिथे व्हीलचेअर जाईल, जिथे हे सक्षम होऊन जातील तिथे प्रत्येक ठिकाणी लोकांना रोटरी जाणवेल।
या सुविधा मी कोणाच्या माध्यमातून घेतो तर या रोटरीच्या माध्यमातून घेतो. आणि हे जे तुम्ही सेवेचं ब्रँडिंग करता ही ह्या शहरातली खूप मोठी गिफ्ट त्या सगळ्या रुग्णांना असेल आणि ज्यांचा तुम्ही दुःख हलकं करण्यासाठी खर्च कमी करण्यासाठी म्हणून या माध्यमातून प्रयत्न करता. अशा प्रकारची संकल्पना सगळ्या क्लबला घेऊन पुढे नेणं हीच खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. मला ह्याचं महत्त्व अधोरेखित यासाठी करावं असं वाटतं. जेव्हा एकीचं बळ असतं, आता हरिभाऊंनी सांगितलं की कशा पद्धतीने तो राजा ते युद्ध जिंकतो किंवा पुढे जातो आणि ही छोटी छोटी युद्ध आहेत आणि ती सेवेच्या माध्यमातून आपल्याला जिंकायची आहेत असं मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं होतं. आम्ही जयपूर फूडचा कार्यक्रम यावर्षी संपूर्ण लातूर शहरामध्ये घेतो. मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंच वाटतं की गेले 3 वर्ष आपण घेतो. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागतं. पण यावर्षी कॉप्सच्या माध्यमातून तुम्ही 400 बेनिफिशरीजचं टार्गेट आम्ही तुमच्यासाठी ठेवलं आहे. आता तुम्हाला जास्त काम करावं लागणार आहे. ते काम तुम्ही नक्कीच कराल. प्रोस्थेटिक लिम्स असतील सगळ्याच प्रकारचे. तर आपण बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या 4ही जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 प्रोस्थेटिक लिम्सचं 1 कोटीचा प्रोजेक्ट आता या पुढच्या महिन्यामध्ये चालू करतो. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विकलांगत्व किंवा दिव्यांगता जे आहेत तर अशांसाठी हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही गेले 2 वर्ष हा प्रोजेक्ट अनुभवलेला आहे. त्या वर्षी तुम्ही ह्या कॉप्सच्या माध्यमातून तो घ्या. मायाताई म्हणजे मला काहीच अडचण नाही आहे. मला लातूरमध्ये कधीच अडचण नसते हे मला तुम्हाला सांगायचं. तर असे प्रकल्प तुम्ही पुढे न्यावेत की जेणेकरून रोटरी याचं ब्रँड, मी नेहमी म्हणते की का रोटरीमध्ये यावं लोकांनी, का मदत करावी किंवा तुम्ही इतरांना कोणत्या भावनेतून रोटरी म्हणून पुढे प्रेझेंट करावं. तर ह्या छोट्या छोट्या सेवेच्या गोष्टी आहेत त्या आपण वेगवेगळ्या माध्यमातून पुढे नेऊ शकतो. रोटरी केवळ रुग्णसेवा किंवा हेल्थकेअर सर्व्हिसेस पुरवत नाही तर बऱ्याच वेगवेगळ्या तुमच्या लिटरसीच्या माध्यमातून, पर्यावरणाच्या माध्यमातून तुम्ही सगळी मंडळी खूप मोठं काम इथे उभं करतात. आज सकाळपासून मी काही मंडळींना भेटते आणि आम्ही वृक्ष कसे जगवले किंवा कशा पद्धतीने जगवतात त्यांचे वेगवेगळ्या गोष्टी मी इथे पाहते. 8 क्लब आहेत मला वाटतं रोटरी, 6 क्लब आहेत आणि पूर्वी 8 होते, 6 क्लब म्हणजे ही ह्या शहरातली रोटरीची खूप मोठी ताकद आहे. काही जास्त मेंबर्सचे क्लब आहेत आणि काही अगदी कमी मेंबर्सचे क्लब आहेत. पण प्रत्येक ठिकाणी रोटरी आहे आणि बिरादार एका क्लबचे आहेत, मायाताई दुसऱ्या क्लबच्या आहेत आणि आणखी 3ऱ्या क्लबचे खजिनदार असतील आणि अर्थात सगळे तुम्ही मेंबर्स असणार आहात. त्यामुळे या गोष्टीला अजिबात काही कमी पडणार नाही. याच्यामध्ये आणखी काही सुविधा कशा पद्धतीने देता येतील याच्यावरही आपण विचार करूया. आम्हाला डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून जर काही देता येत असतील आणखी काही सुविधा तर नक्कीच त्या आपण कशा पद्धतीने देऊ शकतो त्याच्यावरही विचार करता येईल. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की तुम्ही सेवेचा हा जो नवीन आयाम या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि हे आणखी मोठं एक लातूर शहराचं आणि रोटरीचं असं एक मोठं केंद्र की ज्याच्या माध्यमातून लोकांना जर अशा काही गोष्टी हव्या असतील तर हे रोटरीचं सेवा केंद्र म्हणून उदयाला हवं. त्यांनी फिजिओथेरपीचं पण काही सर्व्हिसेस सुरू करायचं ठरवलं. अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या केंद्राच्या माध्यमातून सुरू करता येतील, वाढवता येतील. व्हॉलंटियर्स म्हणून तुम्ही म्हणतात की प्रत्येकाने काम करावं, याची सुद्धा काही कमी पडत नाही हे मी तुम्हाला अनुभवाने सांगते. ह्या गोष्टी अगदी थोड्या काळातच ऑटो मोडवर जातात. प्रत्येकजण आपापली जबाबदारी स्वीकारतो. आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते भक्कम होतं आणि ते पुढे जातं, मोठं होत राहतं. आणि मग तुमच्याच लक्षात येईल की आपण एक छोटंसं बीज रोवलं होतं त्याचं आता वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि प्रत्येक क्लबला, प्रत्येक रोटरीयनला अभिमान वाटेल. माझ्यासारखे लोक जेव्हा लातूर शहरामध्ये येतील त्याचं मोठं स्वरूप तुम्हाला दाखवायला आवडेल. अशा पद्धतीने या सेवा केंद्राची वाटचाल सुरू झाली अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देते. आणि माझ्या 3 डिझी व्हिजिटमध्ये तुम्ही हा अगदी मस्त चपकल कार्यक्रम बसवला त्याच्याबद्दल धन्यवादही देते. विशेषतः मायाताईंचं मी खूप सारं कौतुक करते. व्हिजिट ठरल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं की या दिवशी तुम्ही ह्या उद्घाटनासाठी इथे यायचं आहे आणि तुम्ही येणार आहात तर ही गिफ्ट आम्ही लातूरकरांना द्यायचं ठरवलं आहे. हा जो दृष्टिकोन आहे तर हा खूप महत्त्वाचा आहे. हा तुरे सगळीकडेच मिळतात पण जिथे कुठे प्रोजेक्ट असतो त्या ठिकाणी मी जास्त आनंदी होते. मी आनंदी होते याचं खरं तर तुम्ही करत असता. पण ही जी यावर्षीची टीम आहे ती खूप जोमाने, आमचं असिस्टंट गव्हर्नर्स असतील, डायरेक्टर्स असतील, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, सगळी डिस्ट्रिक्ट टीम परिवर्तनाच्या दिशेने काम करते. आणि म्हणून हे सगळं मोठं स्वरूप कार्याचं सेवेचं आपण पाहू शकतो.
माझ्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.